ती शाब्दिक गणित आहे आणि हप्त्यावरचा प्रश्न आहे बघा. आणि हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. ओके बघा, 2023 मध्ये दोनदा रिपीट झालाय, 2024 मध्ये एकदा छत्रपती संभाजीनगरला विचारलाय, मुंबई लोहमार्गला आणि अकोला पोलीस भरतीला विचारलेला आहे. बरोबर आहे. बघा आता एकदम व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हटलंय, एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज किती हप्त्यामध्ये फेडले? 5 हप्त्यामध्ये फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता असा विचारलाय. बरोबर आहे. बघा आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने सोडवतो. पहिला हप्ता एक्स मानतो, दुसरा एक्स प्लस 50 मानतो, 50 ने जास्त, तिसरा एक्स प्लस 100. तसा काही सोडवायची गरज नाही. बघा मधला हप्ता डायरेक्ट काढू आपण. मधला हप्ता एकूण किती रुपयाचे कर्ज होते? 2250 भागीला एकूण किती हप्त्यामध्ये फेडले त्यानं? 5. आता बघा एकदम व्यवस्थित भागाकार करून टाका. 5चा भाग द्या, 5×20, बाकी किती उरले? 2 उरले. 22 मधून 20 गेले, बाकी किती? 2. हा इकडून 5 लागला म्हणजे किती झाले? 25. 5 25 आणि हा 0 म्हणजे किती आला? 450. पण काय आला तो? मधला हप्ता एकूण हप्ते किती? 5 आहेत. 1 2 3 4. बघा इकडे 5वा लिहितो. ओके, तर मग मधला हप्ता कोणता असेल? तिसरा हप्ता किती रुपयाचा आला? 450. चौथा कितीचा असेल? 50 ने जास्त म्हणजे 500. 5वा कितीचा असेल? 50 ने जास्त 550. आता दुसरा हप्ता कितीचा असेल? तिसरा 450चा आहे. प्रत्येक हप्ता 50 रुपयांनी जास्त होता. दुसरा हप्ता कितीचा असेल? 400 रुपयाचा असेल. पहिला किती? 350 रुपयाचा. आणि पहिला हप्ता किती रुपयाचा होता तोच विचारलेला आहे प्रश्न आपला. पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? 350. ओके, बघा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हप्ते जेव्हा विषम संख्येत असतील तेव्हा हे ट्रिक वापरा, लगेच होऊन जाईल. ओके.